स्वामी तुम्हामुळे सगळ्याला अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मंडळी, स्वर्गनगरी कोकणातून कोकणकर आजीसोबत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, कोकण भटकंती करत करत आम्ही आता पोचलो टेंबे गावी. इथे आहे ना श्री स्वामी समर्थांचा सुंदर असा मठ आहे. तिकडे आम्ही आलो. मागच्या टायमाला पण आलो होतो पोरांसोबत, पण तेव्हा काही व्हिडिओ वगैरे केला नव्हता. पण आता म्हटलं चला तुम्हालासुद्धा स्वामींचं दर्शन घडवतो. हे बघा, इकडं असा बारचा परिसर आहे आणि इथे एक काकांचं छोटंसं दुकान पण आहे. काका नमस्कार. नमस्कार. बघा, कधी आलात ना काकांच्या इथून नक्की अगरबत्ती वगैरे काहीतरी घ्या स्वामींच्या चरणा शिवायला. इकडलं का तुमचं? हो हो, हां, टेंब्यातले तुम्ही? इकडे घर आहे माझं. होय काय? काकांचं पण इथंच घर आहे पलीकडं. इथे बघा श्री स्वामी समर्थ मठ टेंबे रत्नागिरी असा मोठा बोर्ड लागला आहे. विचारत आला तर कोणीही सांगेल. मी डायरेक्ट आता व्हिडिओ मंदिराची वेळ 8 ते 12, 4 ते 8. आम्ही आलो आहे आता 12 वाजून 3 मिनटं झालेत. बघूया आता आतमध्ये जाऊन. परिसर तर एक नंबर आहे. त्या दिवशी आम्ही आलो होतो ना, मस्त शांत वाटलं म्हणून. चला आतमध्ये जाऊन बघूया आणि दर्शन घेऊया. तो हॉल पण आहे मला वाटतं लग्नाचा, सभागृह. थोडंसं गेलं. आज खास आपल्या भावाचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हटलं फिरून येऊया. चला, झाडं बघा, आजूबाजूला फुलांची झाडं जास्त दिसेल तुम्हाला. आणि मठाच्या इथला प्रत्येक मठाचा इथं परिसर आहे ना, स्वच्छ सुंदर आणि शांत बघायला भेटेल. बघा, हा इथे हॉल आहे मला वाटतं. आणि आपल्या भावाचा आज वाढदिवस आहे. आपल्या RJ प्रोडक्शन रत्नागिरीचे DOP तुम्ही दादा तारवे, वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. कोकणकर RJ परिवाराकडून तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. आणि ह्याच्या वाढदिवसाच्या दिवशीच आम्ही आलो आहे मठामध्ये स्वामींकडे दर्शन घ्यायला. बघा, समोर मठ आहे श्री स्वामी समर्थ मठ टेंबे. ते ड्रोनसुद्धा आम्ही फ्लाय करणार आहे. हां, आपल्या इथं आपण फ्लाय केला होता कुठे तर विले या गावी. इथं बघा पूर्ण झाडं दिसतात आहे, फुल झाडं सगळी. चला आधी दर्शन घेऊया, त्याच्यानंतर बाजूचा परिसर दाखवतो तुम्हाला. नवीन ब्लॉगर आले तर आपल्याकडे एक नवीन ब्लॉगर सुरू बघा, हा एक ब्लॉगर आहे पण मला ब्लॉगर आहे. पहिला ब्लॉग. पदत्राणे इथे काढावेत. आतमध्ये चप्पल कोणी घेऊन जाऊ नका. परिसर बघा भारी गेला अगदी. चला, इथे पाणी होतं रे, आता नाही. त्या दिवशी आला तेव्हा. चला दर्शन घेऊया. हां, नाही झालं असेल आता त्यांचं. लहान पोराला खेळण्यासाठी पण आहे रे इथं. ड्रोन फ्लाय केला तर एकदम भारी दिसेल. चला आधी दर्शन घेऊया, त्याच्यानंतर मग आपण बोलू. श्री स्वामी समर्थ मठ टेंबे. नंतर बाजूचा परिसर दाखवतो. मंडळी, दर्शन वगैरे झालं आहे आणि काय योगायोग मानावं लागेल. मागच्या वेळेला आलो ना तेव्हा आपण स्वामींची प्रसादी खायला भेटले होते आपल्याला. आज पण नैवेद्य झाला आणि आपल्याला प्रसादी मिळाले स्वामींचे. बाकी समजावं लागेल योगायोग पूर्ण. चला प्रसादी खायला स्वामींचे. मंडळी, आम्ही कोणत्या पण देवाच्या ठिकाणी जातो ना, मंदिरात असू द्या आणखी अजून कुठल्या ठिकाणी जाते, मंदिरामध्ये गेलो तरी कोण असेल त्यांची परवानगी काढल्याशिवाय आम्ही शूट चालू करत नाही. म्हणजे आतमध्ये तरी बाहेर सर्व शूट करून घेतो. आता आतमध्ये आहे ना, त्यांना काकांना विचारलं की मठाचे व्हिडिओ फोटोज काढू शकतो का आम्ही. त्याच्यानंतर आता म्हटलं तुम्हाला दर्शन पण घडवतो स्वामींचं. तर चला आतमध्ये जाऊन स्वामींचं दर्शन घडवतो. योगायोग म्हणावं लागेल आम्हाला. आज पण प्रसादी खायला मिळाली स्वामींची. बघा काय भाग्य असेल ना. आतला परिसर दाखवतो मला. चला मंडळी, सगळ्यांनी आतमध्ये जाऊन दर्शन घ्या. सुंदर असं मठ आहे इथे आणि इकडे स्वामींचं दर्शन घ्या सर्वांनी. श्री स्वामी समर्थ.
सुंदर शांत ठिकाण आहे का. आणि परिसर पण एकदम स्वच्छ ठेवला आहे म्हणजे जाम भारी वाटते. सगळ्यांनी दर्शन घ्या. इकडे आहे ना प्रत्येक गुरुवारी आहे ना कार्यक्रम असतो. जे महाप्रसादी आरती तर दर संध्याकाळी असते दररोज. आणि दर गुरुवारी आहे ना महाप्रसाद आणि भजन वगैरे असा कार्यक्रम असतो इकडं. मागे आला तेव्हा काही कागद लावलेले नव्हते. आता कसं पावसाला सुरुवात झाली त्याच्यामुळे इकडे कागद लावून ठेवलेत. सुंदर असा परिसर आहे, शांत वातावरण एकदम. आता आम्ही ड्रोन फ्लाय करणार आहे, त्याच्यामध्ये पाहूया कसा दिसते तर आपण बघायला भेटेल. वातावरण बघा कसं झालं आहे ते. ढग बघा कसे आले समोर. बघा एक नंबर वातावरण झालं आहे. रोज संध्याकाळी आरती असते. आणि बाजूचं परिसर पण बघा म्हणजे कधी आलात तर नक्की या, नक्की भेट द्या. आणि आजूबाजूला आहे ना मस्तपैकी वेगवेगळ्या प्रकारचे फुलझाड आहे. नाव पण त्याची माहीत नसेल, मला तर माहीत नसेल. तुम्हाला माहीत असेल तर सांगा. बघा कुठलं फुल आहे काय माहीत नाही. कसं भारी दिसतंय बघा एकदम. अजून पण आहे तिकडं वेगवेगळ्या कलरची फुलं आहे. बघा हे बघा हे कसलं फुलं आहे नक्की कमेंट करून सांगा. बरीचशी फुलं आहेत तिकडं पण आहेत. चला ड्रोन फ्लाय केलेला आहे. आता तुम्हाला रिझल्ट दाखवतो. रीलसुद्धा येईल आपले सुमित तारवे ड्रोनवाला सुमित याच्या अकाउंटवरती. चला बघा पूर्ण व्हिडिओ. मंडळी मगाशी आतमध्ये गेलो तेव्हा वातावरण बघा स्वतःने. आत्ता वातावरण बघा काय झालं आहे ते. एकदम ढगाळ वातावरण. ड्रोन फ्लाय केलेलं आहे आम्ही. रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेलच व्हिडिओमध्ये पूर्ण. हां माझा मोबाईल घे. मागे बघ कसलं झालं आहे तर. हां बघा मठाच्या मागे बघा एकदम ढगाळ वातावरण. पाऊस पडण्याची शक्यता आहे पण बघू आता. जाता येईल मला वाटतं भिजतच जायला लागणार आहे आम्हाला. तुम्हीसुद्धा इकडे नक्की या मंडळी. टेंबे गावात हा मठ सुंदर असा मठ आहे. भाऊचा परिसर पण भारी आहे. संध्याकाळचं मला वाटतं अजून चांगलं वाटेल इकडं. शांत. प्रत्येक मठामध्ये गेलात ना शांतच वाटतं कुठे पण जा तुम्ही मंडळी. स्वामी समर्थांचं तुम्ही दर्शन तर घेतलंच असेल व्हिडिओद्वारे. आणि व्हिडिओ कशा वाटतं कमेंट करून नक्की सांगा. आणि मंडळी हा व्हिडिओ आहे ना तर थांबवणार आहे थोड्या वेळाने. निघू आम्ही इथून तेव्हा. कारण सुंदर असा मठ आहे आणि हवा पण भारी सुटले. जास्त मोठा व्हिडिओ करत नाही जेणेकरून तुम्हाला कंटाळेल व्हिडिओ बघायला. स्वामींचं दर्शन घ्या आणि काय मनात इच्छा असतील त्या पूर्ण होणारच आहे सगळ्यांसाठी प्रार्थना केलीच आहे मी स्वामींकडे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटतात कमेंट करून नक्की सांगा. आणि सबस्क्राईब करा जेणेकरून आपले लवकर 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण होते. मंडळी या आजी आहेत इथे स्वामींची सेवा करत असतात. आजी बरे आहेत ना. हां आता निघालात ना. होय. आता किती वाजता उघडणार. 4 वाजता. 3:30 पावणे 4ला उघडते. गर्दी किती असते. जास्त गर्दी कधी असते. गुरुवारी बरंच माणसं असतात. बरेच असतं 500-600 माणसं तरी संध्याकाळी आरतीसाठी. हां महाप्रसादी पण असते. महाप्रसाद असतो ना दर गुरुवारी. हो गुरुवारचे भरपूर माणसं असतात तिकडं. लाईन भरपूर असते भरलेलं असतं सगळं. आता मंदिर बंद केलं आहे. मठ बंद केला आता. आणि आजी चालल्यात घरी. आता 4 वाजता येणार ना. 4 वाजता उघडणार आता मठ. चला संध्याकाळी आरती किती वाजता चालू होते. 7:30 वाजता. हां 7:30 वाजता आरती चालू होते. म्हणजे कधी आलात तर नक्की या इथे आणि स्वामींचं दर्शन घ्या या मठामध्ये येऊन. हां तर बघा वातावरण भारी झालं एक नंबर. लहान पोरं असतील ना त्यांच्याकडे खेळायला पण इथं आहे. हे बघा तिकडं घसरगुंडी व्यायाम करायला पण आहे. सकाळचं कोण आलं ना इथं जिम लावायला शुभम. मंडळी इकडे लहान पोरांसाठी बघा घसरगुंडी आहे, झोपाळा आहे. हे बघा इकडे व्यायाम करायला सुद्धा इथं आहे. एक प्रकारचं गार्डनच बनवलेलं आहे एक नंबर भारी. बोललं होतं ना वातावरण बघा.
फुलं बघा, वेगवेगळ्या प्रकारचे फुलं आहेत इथं. मंडळी चला परतीच्या प्रवासाला सुरुवात करतोय आता, कारण हा व्हिडिओ थांबवणार आहे. आता सुमितचा आज वाढदिवस आहे, तर त्याचा सेलिब्रेशन वगैरे करणं, त्याचा पुढचा व्हिडिओ असेल नसेल तर पुढच्या भागात तुम्हाला समजेल. पण आता हा व्हिडिओ इथे थांबवणार आहे मी. CCTV कॅमेरे पण इथे बसवलेले आहेत. कुठून गेला रे? हां, काकाने सांगितलं नव्हतं तर आता वेळ गेट बंद करून ठेवा, नाही तर गुरु आतमध्ये जाते. मंदिराची वेळ 8 ते दुपारी 12, आता 1:30 वाजलेत. सर्व नैवेद्य वगैरे होईपर्यंत आणि माणसं येत राहतात, त्याच्यामुळे माझीने आता 1:30 वाजता बंद केलं आहे मंदिर, मठ. आता सायंकाळी 4 ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. मला 9 वाजतील मला वाटतं. 7:30 वाजता आरती सुरुवात होते. आरतीला आणि आता आम्ही इथून परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार. मला वाटतं पाऊस पण भेटेल जाता वेळी, काय सांगू शकत नाही. त्यांचं प्लॅनिंग काहीतरी होते जायचं, कुठे रत्नागिरीत जायचं बोलतात आहे, पण बघू आता. तर चला मंडळी, कधी आला तर नक्की इथं भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्वामींच्या दरबारात नक्की या. जिथे जातो तिथं एकदम वेगळीच फिलिंग, काय ना काय ते अनुभव भेटतो. सगळेच अनुभव काय शेअर करू शकत नाही मंडळी, त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच असेल. तर चला मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनल सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कोकण करायसोबत घर बसल्या कोकण दर्शन करा आणि सबस्क्राईब करा. चला टाटा बाय बाय. चला पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया.